आपण लहान असताना आपल्या लहानपणी आपल्याला ज्या गोष्टी नाही मिळाल्यात ना त्या आपण आपल्या मुलांना द्याव्या अशा प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. म्हणून प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांसाठी नेहमीच बेस्ट करत असतात. आणि आज 11 जानेवारी आज आमच्या देवांगला 6 वर्ष पूर्ण झाले आणि देवांगची इच्छा होती की त्याला ड्रॅगन बॉल झीची थीम पाहिजे. म्हणून त्याच प्रकारे ना आम्ही हा असा ड्रॅगन बॉल झीचा केक कस्टमाइज करून घेतला आणि त्याच्या अकॉर्डिंगनं आम्ही असं ड्रॅगन बॉल झीचं थीम पार्टी ऑर्गनाईज केली. म्हणजेच डेकोरेशन सिम्पलमध्ये ना डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर सगळे आपले पाहुणे आले होते. मग मस्त असा केक कटिंग करून घेतला, छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी केल्याच्यानंतर त्यांची एक्साइटमेंट लेवल खूप वेगळी असते. कारण देवांगचे जेवढे फ्रेंड्स आले होते ना ते ड्रॅगन बॉल झीचे थीम बघून ना खूप खुश झाले होते आणि तसं ना त्यांचं डिस्कशनसुद्धा होत होतं. आणि नेहमी आपण ठरवतो ना तशा गोष्टी होत नाहीत. तर मी ना रिटर्न गिफ्टमध्ये दुसरं गिफ्ट जे नेहमी मी असं करते की ज्या लहान मुलांना युजफुल गोष्टी आहेत ना तसं मी खूप विचार करून गोष्टी देते. पण ह्या टायमाला तसं झालं नाही. मग मी एमर्जन्सीमध्ये जे मला अवेलेबल झालं तर ते मी असं हे ना दुर्बीण होतं तर ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या मण्यांच्या डिझाईन आहेत तर ते आपण रोटेट करायचं आणि मग त्या वेगवेगळ्या डिझाईन तिथे आतमध्ये क्रिएट होतात आणि खूप छान होतं ते सुद्धा. त्याच्यानंतर सगळे जे पाहुणे होते जेवून वगैरे गेले आणि आमचं हा मेन कॉलेजचा फ्रेंड ग्रुप सर्कल आहे. तर नेहमी आम्ही शेवटपर्यंत असं एकत्र थोडंसं गेट टुगेदर आमचं चालू असतं, मज्जा मस्ती चालू असते. कारण आपल्या डेली रुटीनमध्ये ना आपलं वर्क लाईफ खूप बिझी आहे. त्याच्यामुळे मग आम्ही असे एकत्र आलो ना कुठल्या फंक्शनला की थोडा असा टाईम स्पेंड करतो. आणि हे बड्डे गिफ्ट ना माझ्या बहिणीची मुलगी आहे ओवी, तर तिने देवांगसाठी स्वतःच्या हाताने कस्टमाइज केलं होतं आणि खूप छान होतं आणि देवांगने ते अजूनसुद्धा जपून ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर ना सगळे गिफ्ट्स ओपन केले. कारण जिथपर्यंत बड्डेचे गिफ्ट ओपन होत नाही ना तिथपर्यंत लहान मुलांच्या मनाला काही शांती भेटत नाही. आणि अशा प्रकारे आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेशन केला. आय होप तुम्हाला आवडला असेल. सो टेक केअर, बाय.